5 वर्षानंतर मयंकचे वय आपल्या वडिलांच्या वयाच्या 3/5 भाग होते. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5. तर मयंक सध्याचं वय किती? आता त्याचं वय 5 वर्ष 2x, सध्या 2x अधिक 5 आणि 5 वर्षापूर्वी 5 आणि 5 किती? 10. 5 आणि 5 किती? आता 2x अधिक 10 65 अधिक, बरोबर. आता काय होईल तुला? 5 3 15x, 3 10 30, 5 10x, 5 5 10 50. 3 × 5 15, 3 × 10 30, 5 × 2 10, 5 × 10 15 10 कसं येईल? बरोबर. किती उरले? हा 20. आता 5 1 पूर्ण 20 तर बाहेर जाणार किती येईल मग? 5 चौक 1 चं मान किती आता? 4. सध्याचा वेळ किती आहे आता? 2x छेद 5. 2 गुणिले 4 अधिक 5, 4 दुनी 8, 8 5 बघा. राम व श्याम यांचे सध्याचे वयाचे गुणोत्तर किती आहे? 7 असेल. तर 1 नंबर कोणाचे? राम. क्रमांक काय? 1 नंबर 7. 2 नंबर किती आहे? 9 वर्षानंतर. आता इथं प्लस करावं लागेल मायनस का नंतर वाटतं, बरोबर. किती होते गुणोत्तर? 8 9, बरोबर. तर राम आणि श्यामच्या 9 येते. 7x अधिक 9, 8x अधिक 9 प्रमाण किती होतं? 8. आता 9 केला 9 केला असणार का ना? आता बेरीचं चिन्ह नाही, गुणाकार चिन्ह नाही. आता काय होईल? दीर्घ गुणाकार. 7 9 63, 8 8 होते 64, 8 9 72, 9 7 63, 9 9 किती उरतात? 64 63 किती उरले? 81 मधून 72.
किती उरले? 71 किती उरले? हा काय किती उरले? 72 80 80 ने 81 किती? विचार कसा करता तो? एकची किंमत किती आली? बरोबर आहे ना? आता सगळं क्रमांक किती याचा रामचा 7 9 63 कोणाचा? रामचा. श्यामची किती? 8 9 खूप विचार करतात हो तुम्ही. दोन भावांचे वयाचे गुणोत्तर किती आहे? 5 असा. आता याला हे मानू, याला मानू, किती आहे? 5. त्यांचे वयातील अंतर काढताना आपण बेरीज कोणतं मोजावी? बेरीज मोजावी, बरोबर ना? किती 5 आणि किती अंतर? किती 12 वर्ष. आता तिकडे गुणा तिकडे काय येतो? 3 चौक. आता याचं प्रमाण किती आहे? 8 चौक 20 8 चौक या. त्यानंतर विनय व विजय यांच्या वयातील अंतर 20 वर्ष आहे. जर 5 वर्षापूर्वी मोठ्या मुलाचे वय लहान मुलाच्या 5 पट होते तर त्यांचे सध्याचे वय किती? विनय आणि विजय यांच्या वयातील अंतर किती? 20 वर्ष. याचा अर्थ असा आहे की दोघांपैकी एक व्यक्ती एकापेक्षा 20 वर्षांनी जास्त आहे. बरोबर आहे ना? विजय x मानो आणि विनयची किती मानो? x साठी 23. बरोबर ना? 5 वर्षापूर्वी मोठ्या मुलाचे वय लहान मुलाच्या किती पट? 5 पट. समजतंय ना? पूर्वी मध्ये मायनस केलं, मायनस 20 5 गेले, ठीक. 5 गुणा 5x
ठीक आहे. 20 5 गेले किती 15 प्लस 5 गुणिले x 5x मायनस 5 5 आणि समस्या आहे ना. आता 5 इकडे x हा प्लस इकडे मायनस 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 किती हा मायनस आहे मायनस मायनस प्लस 5 आता एक किती आता 4x बरोबर किती 40 तर एक बरोबर किती 10 कसा आला 10 चौक. आता आपण काय विचारले त्यांचं सध्याचे वय विजेचे वय किती येईल x ची किंमत किती आली 10 गुणिले किती याला गणित म्हणतात. बघा वयवारी टॉपिक शिकत असताना तुम्हाला उदाहरण दिलेलं काय ते समजायला पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कोणाचा कोणाशी संबंध आहे काय म्हणतो वयातील अंतर किती 20 वर्षे तर लॉजिक पाहिजे आपल्याला की जर दोघांमध्ये 20 वयाचा अंतर असेल तर एक व्यक्ती 20 वर्षांनी मोठा असेल कोणतरी झालं. 5 वर्षापूर्वी मोठ्या मुलाचे आता मोठा मुलगा कोणता आहे हा देणार हा तर लहान देणार कारण x पेक्षा x अधिक 20 जास्त आहे म्हणून आपण मायनस केलं. 5 वर्षापूर्वी मोठ्या मुलाचे वय लहान मुलाच्या किती पट आहे 5 पट म्हणजे आपण 5 घेतो गुणाकार करू x ची किंमत काय x ची किंमत जेव्हा येते तेव्हा जे x आहे तिथे तो अंक घेऊन घ्यायचा.